गेल्या काही दिवसांपासून वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनलेला पुण्याचा नवले पूल. या पुलावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे हे फेसबुक लाईव्ह करत होते. नवले पुलावरचे वाढते अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल हे ते सांगत होते. आणि त्याच वेळी एक भरधाव टेम्पो त्यांच्या दिशेने आला आणि पुढे काय घडलं तुम्हीच बघा. नवले पुलावर वसंत मोरे थोडक्यात बचावले. अरे स्पीड 30 केल्यामुळं एकतर दंडाची फेसबुक लाईव्ह करताना तात्यांवर बिकट प्रसंग. नवले पूल बनलाय मृत्यूचा सापळा. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वसंत मोरे यांचा हा असा भीषण अपघात होता होता राहिला. नवले पुलावर तुम्ही गाडीत असाल तर तुमच्या जीवाला धोका आहे असं नाही, तर नुसते उभे असाल तरी तुमचं काही खरं नाही हे वसंत तात्यांच्या निमित्तानं लक्षात आलं. झालं असं की पुणेकरांच्या मनात ज्या पुलाची भीती बसलीये त्या नवले पुलावर अपघात होऊ नये म्हणून काय करावं याविषयी फेसबुक लाईव्ह करणाऱ्या वसंत तात्यांच्या जीवावर बेतता राहिलंय. आमचं दैव बलवत्तर होतं म्हणून आम्ही 4 जण वाचलो. आता त्या टेम्पोचं स्पीड कमीत कमी 100 पेक्षा जास्त त्याचं स्पीड असणार आहे. इतका तो वाऱ्यासारखा आमच्या शेजारून गेला. विदिन सेकंद तो गायब झाला. अजूनही तो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आलेला नाहीये. आम्ही खाली स्वतः पुलावरती जाऊन पाहिलं कॅमेऱ्यामध्ये, पण तिथं सुद्धा अजून तो आम्हाला कॅमेऱ्यामध्ये पण दिसत नाही. म्हणजे त्याचं कंटिन्युअस स्पीड जे होतं इथून एकसारखं होतं. त्याच योजना काय असल्या पाहिजे. वसंत तात्यांचा जीव वाचला, मात्र आजवर अनेक पुणेकरांवर याच पुलावर काळानं झडप घातलीये. 2022 मध्ये या मार्गावर सर्वाधिक 74 अपघात झाले. 2022 मध्ये 27 मृत्यू झाले. 2023 मध्ये 57 अपघातात 31 मृत्यू झाले. 2024 मध्ये 49 अपघात आणि 20 मृत्यू. 2025 साली आतापर्यंत 17हून अधिक मृत्यू या ठिकाणी झाले, तर मागच्या आठवड्याभरात इथं 4 अपघात झाले. 10 डिसेंबरला एकाच दिवशी इथं 2 अपघात झाले. आधीची 60 किलोमीटर प्रति तास असलेली वेगमर्यादा 30 वर, मग पुन्हा ती 40 वर असे बदलही उपाययोजना म्हणून करण्यात आले. मात्र त्याचा काही फारसा फायदा झाला नाहीये. त्यामुळेच 12 डिसेंबरला पुन्हा नागरिकांना या अपघातांच्या मुद्द्यावरून आंदोलन करावं लागलं. जीव मुठीत घेऊन जर यायचं असेल तर यांना त्या खेडशिवापूरपाशी टोल द्यायचा कशाला, आणि जर दिला तर या गोष्टीची पूर्णतः पाहणी करण्याची किंवा हे सोडवण्याची जबाबदारी कोणाची. हाच आमचा सवाल आहे की स्वामीनारायण मंदिर ते वारजा पुलापर्यंत एलिव्हेटेड ब्रिज बांधून हा संपूर्ण उतार जर संपून टाकला तर ही संपूर्ण वाहतूक कोंडीचा विषय असेल किंवा इथं होणाऱ्या अपघातांची श्रृंखला ही पूर्णतः थांबते. उपाययोजना केल्या जात आहेत, नियम तयार करून दिले जात आहेत, मात्र पालन केलं जात नाहीये आणि त्यामुळे या अपघातांची मालिका थांबत नसल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी प्रशासन कितपत सजग आहे हाही प्रश्न आहे. कारण सकाळी 11 पर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे म्हणून तोवर तिथे थांबून चलान कापून झालं की निघून जाणारे पोलीस दिवसभर इकडे दिसतच नाहीत. त्यामुळे जितकं नागरिकांकडून नियमांचं पालन न होणं जबाबदार आहे तितकंच प्रशासनाची उदासीनता आणि निष्काळजीपणाही कारणीभूत आहे. बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.